न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एक महत्त्वाची बातमी। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी लढवली अजब शक्कल। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बुधवारी विधिमंडळ परिसरात बिबट्याच्या वेशात प्रवेश करून अनोखे आंदोलन केले। अवघ्या 3 महिन्यात बिबट्या हल्ल्यात 55 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला। नागपुरातील मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या ताज्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या या प्रवेशाने सभागृहाचे लक्ष वेधले। मंगळवारी झालेल्या चर्चेनंतर अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी सोनवणे यांनी सांगितले की 17,50,00,000 रुपये खर्चून ही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही। बिबट्याला खाण्यासाठी शेळ्या जंगलात सोडणे किंवा नसबंदी हे उपाय अपुरे ठरत असल्याने तातडीने आपत्कालीन स्थिती जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली। 2 मोठी रेस्क्यू सेंटर्स उभारून नरमादींचे विलगीकरण करण्याची आणि दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले। 2014 पासून ठोस उपाययोजना न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे पशुधन गेल्याचे त्यांनी नमूद केले। अधिकारी एसी कॅबिनमध्ये बसून निर्णय घेतात अशी टीका करत नागपूर, पुणे, धुळे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात बिबट्यांची दहशत वाढत असून बिबट्या मानवी वस्तीत की माणूस जंगलात या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले।